जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी सेवेकरी ताई आणि दादांना नमस्कार। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, आज आपण आपल्या श्री स्वामी राजा या ग्रंथातील प्रकरण 16 गोष्टी रूपाने ऐकणार आहोत। श्रीमंत रा शंकरराव राजेराय हे हैदराबाद निजाम सरकारच्या राज्यात जहागीरदार होते। ते दानधर्म, परोपकार वगैरे नित्य करीत असत। वृत्ती धार्मिक होती, पण त्यांना ब्रह्मसंबंधाची बाधा होती व क्षयासारख्या दुर्धर रोगाने ते ग्रासले होते। त्यामुळे लक्षाधीश असूनही आरोग्य नसल्यामुळे अंगावर तेज नव्हते। त्यांना कोणीतरी अनुभवी माणसाने सल्ला दिला, ब्रह्मसंबंधाच्या तावडीत सापडलेल्याची कधीही सुटका नसते, तो संबंध त्याला घेऊनच जातो। तरी पण आपण श्री दत्तक्षेत्र असलेल्या नरसोबावाडीला अगर गाणगापूरला सेवेसाठी जावे, त्याचा कदाचित उपयोग होईल। दत्तक्षेत्राच्या ठिकाणी भूत पिशाच, बाहेरची बाधा वगैरेंवर उतारा मिळतो। श्री दत्तात्रयांची विभूती म्हणजे रामबाण तोडगा हा अनेकांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे। हा अतिमानवी योनी संबंध तैत्तिरीय संहितेत राक्षसांशी जोडला आहे। पिशाच हे असत्यभाषी, व्यभिचारी आणि नीतिन्याय्य झुगारून देणारे असतात, असा रूढ समज आहे। देव मानवाचे वैरी पिशाच डोळ्यांना दिसत नाहीत, पण जिथे धार्मिक मांगलिक कृत्य चालले असेल तिथे हे अनंत अडथळे आणतात, अशी सार्वत्रिक समजूत आहे। म्हणून याज्ञिक पुरोहित पिशाचांच्या निराकरणासाठी मंत्र म्हणतात। अपक्रामंतु भूतानी पिशाचा सर्वतो दिशम, यालाच सर्षपवीकरण असे म्हणतात। मरताना एखादी वासना प्रबळ असली तर अशी माणसे पिशाच योनीत जातात। कित्येकदा पिशाच किंवा भूते आपल्या परिचयाची, नात्याची मृत माणसेच असतात। यातही चांगली व वाईट असे 2 प्रकार आहेत। ही पिशाच कल्पना जगाच्या सर्व प्रदेशात प्राचीन काळापासून प्रचलित आहे। परंतु ही योनी दत्तक्षेत्रात का वचकून असते, तर यासाठी आधी दत्त संप्रदाय पाहायला हवा। दत्तात्रयांसंबंधीची माहिती अग्निपुराण, ब्रह्मपुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण, मार्कंडेय पुराण वगैरेत
आली आहे. या दत्तदेवाला फक्त आध्यात्मिक सामर्थ्य नाही, तर आधिदैविक व आधिभौतिक सामर्थ्यही आहे. ही 3 प्रचंड शक्ती केंद्रे आहेत. दत्त अवतारांचे प्रयोजन या तिन्ही क्षेत्रात निर्माण झालेली दुरवस्था नाहीशी करायचे आहे. या देवांची 3 मुखे ही प्रतीक रूपात आहेत. त्यांचे कार्य त्रिविध आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजेच उत्पत्ती, स्थिती, लय. त्यामुळे या शक्तींचा बोध होतो. भागवताच्या 11 स्कंधात दत्तात्रयांनी केलेल्या 24 गुरूंची सादंत माहिती सांगितली आहे. हे 24 गुरु म्हणजे 24 शक्ती केंद्रेच होत. ही 24 शक्ती केंद्रे मानवी शरीरात असून ब्रह्मांडातील केंद्राची ती पिंड प्रतिकृती आहेत. योगाभ्यासाने ज्यावेळी ही केंद्रे प्रस्फुटित होतात, त्यावेळी पंचमहाभूतांवर सत्ता चालते. एवढेच नव्हे, तर त्या पलीकडे असलेल्या परात्पर शक्तीचा व प्रज्ञागर्भ शक्तीचा साक्षात्कारही होतो. या सर्व कसोटीला उतरलेली ही देवता. उपनिषदकारांनी या देवतेला विश्वगुरु म्हटले आहे. त्यामुळे सर्व शक्तिमान, सर्व शक्तींवर नियंत्रण करणारी ही देवता, तिला अतिमानव योनीची काय तमा. या शक्ती केंद्रापुढे भूत, पिशाच, हडळ, झोटिंग वगैरे चर्मचक्षूंना न दिसणारे पण दुष्ट कार्य करीत राहणारे यांना नतमस्तक व्हावेच लागते, शरण यावेच लागते. आता गाणगापूर आणि नरसोबावाडी या स्थानांना अनन्यसाधारण महत्त्व का, ते पाहू. कारण करंजनगरला प्रकट झालेला श्रीपाद श्री वल्लभांनंतरचा दुसरा दत्त अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती. त्यांचे लोकउद्धारासाठी अखंड भ्रमण चालू होते. ते कृष्णा आणि पंचगंगा यांच्या पावन संगमावर असलेल्या अमरापूरला आहे. तिथे निसर्गाचे रमणीय वातावरण होते. या स्थानी श्रींनी 12 वर्ष वास्तव्य केले. तेथील धुळीचा रजकण सुद्धा पावन झाला व त्यांच्या पदस्पर्शाने सर्वत्र मांगल्य भासू लागले. सर्वजणू दत्तमयच झाले. श्रींना शरण आलेल्यांचा उद्धार झाला. त्यातही अतिमानवी योनी भूतपिशाचाचाही समावेश होता. ज्या व्यक्तीला भूताने पछाडले असेल, ज्या व्यक्तीचा ताबा भूतपिशाचाने घेतला असेल, ती व्यक्ती या जागी आणली जायची. आणि मग काय, त्यांचा जो काही त्रागा, किंचाळणे, उड्या मारणे, भरभर झाडावर चढणे वगैरे चाळे सुरू व्हायचे, ते सारे श्रींच्या तीर्थाने नुसत्या विभूतीने सुद्धा नष्ट व्हायचे व ग्रासलेली व्यक्ती दुःखमुक्त व्हायची. श्रींच्या वास्तव्यामुळे या मूळच्या अमरापूरचे नाव सहजपणे बदलले व त्यालाच लोक नरसोबाची वाडी म्हणजेच नृसिंहवाडी म्हणू लागले. त्यानंतर श्री गंधर्वपूर म्हणजे हल्लीचे गाणगापूर येथे आले व पुढे गुप्त होईपर्यंत ते येथेच राहिले. येथे त्यांचा महिमा अपार वाढला. त्यांच्या उपदेशाने लोकांमध्ये एक विशिष्ट जागृती आणि निर्भयता संचरली. ब्रह्मसंबंधाची बाधा झालेले शंकरराव राजेराय मोठ्या श्रद्धेने गाणगापूरला येऊन दाखल झाले.
याआधी केलेले सर्व उपाय डॉक्टर, वैद्य, हकीम वगैरेंनी केलेले परिश्रम व्यर्थ गेले होते. ब्राह्मण संतर्पणे, नवस सायास, कुळधर्म, कुलाचार सर्व काही करून झाले, पण त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावतच चालली होती. म्हणून हा शेवटचा उपाय करण्याचे निश्चित झाले व ते पत्नीसह गाणगापूरला आले. गाणगापूरची कोरडी हवा, मंदिराचे पवित्र वातावरण, नियमित जपानुष्ठान, साधा पण मित आहार या सर्वांचा व त्यामागे असलेल्या श्रद्धेचा मानसिक व शारीरिक चांगला परिणाम जाणवत होता. जगण्याची उमेद वाढत होती. इथे दत्त संप्रदायाची माहिती मिळत होती. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती ह्या प्रत्यक्ष दत्तस्वरूप असलेल्या थोर व्यक्तींचे जीवनकार्य कळत होते. त्यांच्या जीवनातल्या लोककल्याणकारी पण अद्भुत घटना ऐकून मन थक्क होत होते. असे जवळजवळ 3 महिने होत आले आणि एका पहाटे शंकररावांना दृष्टांत झाला. आता सेवा रुजू झाली आहे, तेव्हा आपण अक्कलकोटला जावे व तेथे असलेले सिद्धपुरुष मीच आहे, तेथे त्यांना शरण गेल्याने आपणास आरोग्य होईल. शंकररावांचे मन गाणगापुरी रमले होते. त्यांना ब्रह्मसंबंधाचा त्रासही खूप कमी जाणवत होता. त्यामुळे त्यांनी अक्कलकोटला जाण्याची तातडी केली नाही. पण त्यांना पुन्हा दृष्टांत झाला. तिकडे गेल्याशिवाय आरोग्य होणार नाही. म्हणून नाईलाजाने ते प्रज्ञापुरीत येऊन दाखल झाले व देशमुखांच्या वाड्यात जानोसा ठेवला, म्हणजे मुक्काम केला. राजे राय महाराजांच्या दर्शनास कर्दळकरांच्या माडीवर गेले. त्यांनी भक्तिभावाने स्वामींचरणी मस्तक ठेवले व तेथे असलेल्या सुंदराबाईला म्हणाले, बाई, व्याधीने मी फार नाडलो आहे. स्वामी महाराजांजवळ माझ्याबद्दल प्रार्थना करावी. इकडे सुंदराबाई नित्याच्या सवयीप्रमाणे म्हणाली, व्याधीमुक्त झालात तर येथे काय द्याल? तुम्ही तर चांगले बडे आसामी दिसता. राजे म्हणाले, स्वामी महाराज सांगतील ते देईन. पुन्हा सुंदराबाई म्हणाली, नगद 2000 रुपये द्यावे लागतील हा. स्वामी महाराजांच्या चरणाशी हा सौदा. राजे रायना हे खटकले. ते म्हणाले, पाणी आणा, मी 10,000चा संकल्प सोडतो. बाई चकित होऊन टकामका पाहत राहिली. पण स्वामी महाराज तेथून चटकन उठले व मुसलमानांच्या स्मशानभूमीत शेख साहेबांच्या दर्ग्यात ते गेले. तेथे नवीन खाच केलेले एक थडगे होते. त्यावर छाटी टाकून महाराज निजले. पाठोपाठ राजे राय आलेले पाहताच स्वामींनी तेथील फकीरांस भोजन द्यायला सांगितले व मग महाराज समोरच असलेल्या वडाखाली जाऊन बसले. जे अनुभवी सेवेकरी होते ते म्हणाले, या थडग्यावर झोपून स्वामींनी आपला मृत्यू टाळला आहे, हे ध्यानी घ्यावे. राजे राय ह्यांनी लगेच फकीरांस यथेच्छ खाना दिला व त्या शेखनूरच्या कबरावर कफनी चढवली. संत सद्गुरू साधू ह्यांच्या मनी भेदभाव नसतो. भेदाभेद भ्रम अमंगळ.
या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणेच स्वामी वागत होते. इथून तिथून मानव प्राणी तेवढा एक आहे. साऱ्या जीवसृष्टीला समदृष्टीने पाहणारे हे अलौकिक पुरुष श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांची केवढी ही विशाल दृष्टी. त्यामुळे थडगे काय, समाधी काय, सर्व सारखेच आहे. त्यामागची आदर्श मानवी प्रेरणा ही महत्त्वाची आहे. आता स्वामी समर्थांच्या सांगण्याप्रमाणे कडुलिंबाचा पाला बारीक वाटून त्यात 9 मिरे घालून ते औषध म्हणून त्यांनी सुरू केले. हळूहळू राजांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा होत होती. ब्रह्मसंबंध कधीही पकडलेले झाड सोडत नाही, हा प्रवादही खोटा ठरू पाहत होता. आता शारीरिक व मानसिक उत्तम स्वास्थ्य त्यांना जाणवत होते. ही सद्गुरू माऊलींची म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचीच कृपा म्हणायला हवी. स्वामींची थोरवी, त्यांची श्रेष्ठता शेवटी अनुभवानेच मिळते, हेच खरे. जवळपास 6 महिन्यांचा काळ लोटला. श्री स्वामींच्या दर्शनाला आलेल्या शंकरराव रायराजे यांनी सांगितले, सद्गुरू राया, स्वामी देवा, मी 10,000 रुपये आपल्या चरणी अर्पण केले आहेत. त्याचा काय व कसा विनियोग करायचा ते आपण सांगावे. त्यावेळी मुंबईचे ठाकूरदास बुवा, भुजंगा सेवेकरी, बर्वे कारकून या मंडळींनी तेथे असलेल्या रामाच्या देवळाजवळ मारुती मंदिराजनिक चुने गच्ची मठ बांधावा अशी इच्छा व्यक्त केली. यानिमित्त राजे शंकरराव राय यांनी मोठ्या थाटात सहस्त्र भोजन घातले, अन्नसंतर्पण केले, भरपूर भोजन दक्षिणा दिली व ते कृतकृत्य झाल्याप्रमाणे सहज म्हणाले, अशक्य ते काय, तुम्हा स्वामी राया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे ही कथा इथे समाप्त झाली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.